नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री के पलानीसामी यांनी आज विधानसभेत विश्वास ठराव मांडला. विधानसभेत बहुमत चाचणीला सुरुवात होताच विरोधी पक्ष डीएमकेच्या आमदारांनी गुप्त मतदानाची मागणी करत गदारोळ सुरू केला. त्यानंतर डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष के स्टॅलिन यांनी बहुमत चाचणी काही दिवसांनी घेण्याची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्ष धनपाल यांनी ही मागणी फेटाळल्यानं गोंधळ आणखी वाढत गेला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब केलं. महाविद्यालयं आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्रीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदारांना आधार कार्ड सादर करणं बंधनकारक असणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नवी दिल्ली इथं याबाबत सूचना जारी केली. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे त्यांनी 30 जूनपर्यंत आधार कार्ड सादर करण्यास सांगितलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये मात्र हा नियम लागू नसल्याचं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी 2 दिवसीय दक्षिण आशियाई अध्यक्षांच्या परिषदेचं उद्घाटन केलं. 6 देशांच्या सर्वोच्च सभागृहाचे अध्यक्ष आणि संबंधित देशांमधील सभागृहांचे शिष्टमंडळ देखील परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. या परिषदेत शाश्वत विकास साध्य करण्यासाठी संसदेच्या योगदानाबाबत चर्चा होणार आहे. इस्लामिक स्टेट आणि लष्कर ए तैयबासारख्या अनेक दहशतवादी संघटनांनी आव्हानं उभी केली असताना संयुक्त राष्ट्र दहशतवादाबद्दल व्याख्या तयार करू शकत नसल्याबद्दल भारतानं खंत व्यक्त केली आहे. बॉन इथं G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जे अकबर यांनी भारताची भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्रांची प्रतिबंध समिती चीनच्या विरोधामुळे जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरवर दहशतवादी म्हणून निर्बंध घालण्यात अपयशी ठरत असल्याबद्दल अकबर यांनी नाराजी व्यक्त केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं GSLV मार्क 3 या देशात तयार करण्यात आलेल्या अवकाशयानाच्या इंजिनाची यशस्वी चाचणी केली. तामिळनाडूमधील महेंद्रगिरीमध्ये ही चाचणी करण्यात आली. हे यान प्रत्यक्षात अवकाशात सोडण्यापूर्वीची ही शेवटची चाचणी आहे. इस्रोचे अध्यक्ष AS किरणकुमार यांनी ही माहिती दिली. चालू पीक वर्षात देशातल्या कांदा उत्पादनात 5.8% म्हणजे सुमारे 197 लाख टनांनी घट होईल असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे. या पिकाखालील लागवडीचं क्षेत्र कमी झाल्यानं ही घट झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. मात्र बटाटे आणि टोमॅटोच्या उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. भाजीपाला उत्पादनातही यंदा काहीशी घट अपेक्षित आहे. फळ उत्पादनात मात्र वाढ अपेक्षित असून आंबा आणि केळी उत्पादन गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक होईल असं या अंदाजात नमूद करण्यात आलं आहे. सरकारनं देशभरात सुमारे 41 कोटी मुलांना गोवर प्रतिबंधक लस पुढील वर्षापर्यंत देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. अतिरिक्त आरोग्य सचिव डॉ. अरुण कुमार पंडा यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. या मोहिमेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून देशातल्या 5 राज्यात करण्यात आली आहे. गोवरमुळे 2000 साली 1 लाख मुलांचा मृत्यू झाला होता. 2015 साली हे प्रमाण 51% कमी होऊन 49,000वर आल्याचं पंडा यांनी सांगितलं. विदर्भाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणारे ज्येष्ठ नेते जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. धोटे यांच्या निधनानं शेती आणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि त्यावरील व्याज माफ केलं तरच भाजपला आमचा पाठिंबा राहील असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं प्रचार सभेत बोलत होते. विमुद्रीकरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्र सरकारनं याचं स्पष्टीकरण द्यावं असं ते म्हणाले. तेहरान इथं सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या द्रोणावली हरिका आणि आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मिनी राऊत यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळवून इतिहास रचला. दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेच्या अंतिम 16 खेळाडूंमध्ये धडक मारली आहे. हरिकाचा सामना आता जॉर्जियाच्या खेळाडूशी तर पद्मिनीची लढत चीनच्या खेळाडूबरोबर होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून